नाशिकमध्ये संततधार पावसानं गोदावरीला दुसऱ्यांदा पूर, रामकुंड परिसर जलमय, धरणातून मोठा विसर्ग सुरू. नाशिक जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी दारणा नद्या दुथडी भरल्या. गंगापूर धरणातून सुमारे 3,000 क्युसेक तर दारणा धरणात 15,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीपात्रातील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरातल्या अनेक मंदिरं पुन्हा पाण्याखाली गेले आहेत. मुकुंदे मारुतीच्या मूर्तीपर्यंत छातीवर पाणी पोहोचले. यंदाच्या पावसात गोदावरी नदीला रुजताना पूर आल्यानं प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. दरम्यान नांदूर मध्यमेश्वर धरणातून 25,921 क्युसेक वेगानं जायकवाडी धरणाकडे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील दमदार पावसामुळे मराठवाड्यातील जलसाठा भर पडणार आहे. जायकवाडी धरणाला त्याचा लाभ मिळतो. गोदावरी आणि दारणा नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांना परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवलं जातं.